मित्रांनो नमस्कार. काल बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अतिशय भीतीदायक असे हे निकाल आहेत. आता हे भीतीदायक तुम्हाला असं वाटेल की विरोधी पक्षाच्यासाठी मी म्हणतोय. विरोधी पक्षासाठी तर ते भीतीदायक आहेतच, पण जनतेसाठी ते जास्त भीतीदायक आहे. ज्यांना लोकशाहीमध्ये विश्वास आहे, ज्यांना असं वाटतं की खऱ्यानी कुणाची का सत्ता येईना पण ती खऱ्यानी यावी, अशा सगळ्या लोकांसाठी हे निकाल भीतीदायक आहेत. कारण 101 जागा लढून जर भारतीय जनता पक्षाला 89 जागा मिळत असतील आणि 101 जागा लढून जर जनता दल युनायटेडला 85 जागा मिळत असतील तर खरोखर हे निकाल भीतीदायक आहेत. लोकशाहीमध्ये कुणीही निवडून येतं त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, पण ज्या पद्धतीने हे लोक निवडून आलेले आहेत आणि ज्या प्रमाणात यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत ते प्रमाण खरोखर काळजीत टाकणारं आणि भीतीदायक आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. तुमच्यापैकी ज्यांनाही असा आसुरी आनंद मिळत असेल की हे विरोधी पक्षासाठीच फक्त भीतीदायक आहे, तर नाही, हे मतदारांसाठी जास्त भीतीदायक आहे. हे तुम्ही पहिले लक्षात ठेवा. कारण तुम्ही सगळे लोक लोकशाहीवरती विश्वास ठेवता. भारतीय जनता पक्षाचा जो पक्का वोटर आहे आणि खास करून RSSचे जे लोक आहेत ते लोकशाहीत विश्वास ठेवतात असं मी मानतच नाही. तर त्यांच्याशिवाय जो तटस्थ असा मतदार असतो, जो हितासाठी आणि कल्याणासाठी मतदान करतो, त्या लोकांसाठी हे निकाल जास्त भीतीदायक आहे. कसं आहे की निवडणुका तर रशियात पण होतात, निवडणुका तर उत्तर कोरियामध्ये सुद्धा होतात, पण तिथं सुद्धा 90% वर जागा ह्या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष जिंकत असतो. तसंच काहीसं या निकालांमध्ये महाराष्ट्रापासून आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. अशाच पद्धतीचे काही निकाल महाराष्ट्रात पण लागले होते आणि आता परत एकदा तसेच निकाल बिहारमध्ये लागलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील निकाल पचवले गेले म्हणून बिहारमध्ये पण तेच करण्याची हिंमत ही सत्ताधारी पक्षाची वाढली. तिला निवडणूक आयोगाने पूर्ण सहकार्य केलं असं एकूण याच्यामध्ये दिसतंय. आणि मतदारांना आणि खास करून महिलांना पैशाची लाच देऊन त्यांचं मतदान घेतलं गेलं, हे पण महाराष्ट्रातला यशस्वी पॅटर्न बिहारमध्ये परत एकदा राबवला असं आपल्याला प्राकर्षाने जाणवतं. आता या निवडणुकीच्या निकालांचं जेव्हा आपण विश्लेषण करतो किंवा करावं असं वाटतं, मला खरंच असा प्रश्न पडतो की हे निकाल एवढे हास्यास्पद आहेत की याचं विश्लेषणच करावं का करू नये असा प्रश्न पडावा. कारण प्रभावित केलेला निकाल, चोरलेला निकाल, अशा पद्धतीने सुद्धा ह्या निकालाकडे पाहता येतं. आपण आत्तापर्यंत अनेक विधानसभेच्या निवडणुका अनेक राज्यातल्या पाहिल्या, इतिहासात पाहिल्या. ज्यांना कुणाला राजकारण कळतं आणि कळत्या वयापासून त्यांनी जेवढा म्हणून निवडणुका पाहिल्या, बहुमत मिळायचं पण असं बहुमत मिळत नव्हतं. म्हणजे समजा 200 जागांची तुमची विधानसभा असेल तर 100 जागा तुमच्या आल्या, 110 आल्या, 120 आल्या, 130 आल्या, या आपण समजू शकतो. परंतु ते 190 आणि 180 जर जागा येऊ लागल्या 200 पैकी, तर ती परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे विचार केला या निकालांचा तर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रातले निकाल असोत किंवा बिहारमधले निकाल असोत, या निकालांनी खरं तर तुम्हाला चिंतेत टाकलं पाहिजे. आनंदी होण्यापेक्षा किंवा कुणाचा तरी हा फार मोठा पराक्रम आहे असं वाटण्यापेक्षा तुम्हाला या निकालांची खरोखर चिंता वाटली पाहिजे की लोकशाही नेमकी कुठल्या मार्गाला चालली आहे, कुठल्या दिशेला चालली आहे. सत्ताधारी पक्ष, निवडणूक आयोग, कोर्ट, हे सगळे लोक लोकशाहीला कुठे घेऊन चाललेले आहेत याची चिंता निश्चित तुम्हाला वाटली पाहिजे. हे लोक आणीबाणीवरती टीका करतात, RSSचे किंवा भारतीय जनता पक्षाचे. अहो, कमीत कमी इंदिरा गांधीमध्ये प्रत्यक्ष आणीबाणी लावण्याची हिंमत तरी होती. तुमच्यामध्ये तर तेवढी सुद्धा हिंमत नाहीये. तुम्ही ही अप्रत्यक्ष आणीबाणी या देशावरती लागू केलेली आहे. एक अप्रत्यक्ष हुकुमशाही जशी रशियामध्ये आहे, कोरियामध्ये आहे, तशा पद्धतीची एक अप्रत्यक्ष हुकुमशाही आता सध्या देशामध्ये लागू झालेली आहे आणि ही खूप चिंतेची बाब आहे. आणि जसा परवा नेपाळमध्ये उठाव झाला तशा पद्धतीचा उठाव या भारतामध्ये सुद्धा होण्याची गरज या निकालानंतर तर मला प्राकर्षाने जाणवू लागलेली आहे. आणि कधी ना कधीतरी हा उठाव निश्चित होईल आणि ह्या उठावाला विद्यार्थी आणि युवकच कारणीभूत राहतील. कारण युवक आणि विद्यार्थी हे आपल्या मतांच्या प्रती प्रामाणिक असतात असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि कधी ना कधी लोकांमधनंच अशा पद्धतीचा एक उठाव, असेच जर निकाल या देशामध्ये सत्ताधारी पक्ष लावत राहिला, निवडणूक आयोग जर त्याला सहकार्य करत राहिलं, तर निश्चित या पद्धतीचा उठाव कधी ना कधीतरी होईल. याच्यामध्ये अजून एक बाजू अशी आहे या निकालाची की माझ्या कालच्या फेसबुकच्या लेखामध्ये सुद्धा मी त्याचा उल्लेख केलेला आहे की एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. पूर्वी काय होतं की ज्या लोकांना भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची नाही आहेत
तर त्या निकालांना विभागलं केलं जायचं आणि त्याचा फायदा घेतला जायचा. आता एक नवीन पद्धत सुरू केलेली आहे महाराष्ट्रात, आता बिहारमध्ये पण. बिहारमध्ये तशी ही जुनीच आहे, परंतु चांगल्या पद्धतीने आता ही राबवली चाललेली आहे की ज्या लोकांना भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायचं नाहीये, तर ते मतदान विरोधी पक्षाला जाण्याच्या ऐवजी आपल्याच मित्र पक्षाला कसं मिळेल, अशा पद्धतीचा एक नवीन पॅटर्न या निवडणुकींच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून आता चांगल्या पद्धतीने अवलंबला चाललेला आहे. म्हणजे समजा मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायचं नाही, दलित समाजाला भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायचं नाही, तर त्यांच्यापुढे हे धर्मनिरपेक्ष पक्षांचे चेहरे आणले चाललेले आहेत आणि मग त्या चेहऱ्यांना दाखवून त्यांच्या माध्यमातून हे मतदान स्वतःच्या बाजूला केलं चाललेलं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी असेल, बिहारमध्ये जनता दल युनायटेड असेल, लोक जन पार्टी असेल पासवान यांना सोबत घेऊन ते मतदान आपल्याकडे कसं वळवलं जाईल याच्याकडेही पाहिलं चाललेलं आहे. आणि म्हणून जे लोक धर्मनिरपेक्ष मतदान आहे, जे किंवा ज्यांना भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नाही, त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाला मतदान करणं म्हणजे ते प्रत्यक्षपणाने भारतीय जनता पक्षालाच मतदान केल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं नसेल तर तुम्ही ठामपणे ते विरोधी पक्षाच्याच उमेदवाराला ते मतदान तुमचं केलं पाहिजे आणि पोहोचवलं पाहिजे. उगीच मी थोडीच भाजपला मतदान करतोय, मी तर राष्ट्रवादीला मतदान करतोय, मी तर जनता दलाला मतदान करतोय, असं खोटं समाधान मानून घेण्याची गरज नाही. कारण शेवटी ते मतदान जाऊन भारतीय जनता पक्षाला सहाय्यक ठरतंय असं आपल्याला स्पष्टपणाने जाणवतंय. दुसरं मी एक पाहिलं कालपासून की MIMचे तिथं 5 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि मधल्या टप्प्यामध्ये एक अशी परिस्थिती होती की MIMचे उमेदवार काँग्रेसपेक्षा जास्त निवडून येतील का काय, परंतु शेवटी काँग्रेसचे 6 आणि MIMचे 5 उमेदवार निवडून आले. तर मी MIMच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहतोय की त्यांना काँग्रेसपेक्षा कसे आमचे जास्त निवडून आले याचा आनंद आणि तशा पद्धतीच्या प्रक्रिया मी सोशल मीडियावरती पाहतोय. तुम्हाला काँग्रेसपेक्षा जास्त कशा आमच्या जागा निवडून येत आहेत याचा आनंद होण्यापेक्षा तुमच्या उभं राहण्यामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा होऊन ती किती मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये येत आहे याची चिंता तुम्ही वाहिली पाहिजे. असा आसुरी आनंद घेण्यामध्ये एक तुमच्याच पदरामध्ये निराशा पडेल, तुमच्याच पदरामध्ये खोटेपणाचं समाधान लाभेल आणि प्रत्यक्षपणाने भारतीय जनता पक्षाचा त्याच्यामुळे फायदा होईल, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं काही लोकांना नेमकं हेच हवंय असं एकूण त्यांच्या प्रतिक्रियेवरून किंवा फेसबुकला मी जे पाहतोय त्याच्यावरून दिसतंय की त्यांना काँग्रेसपेक्षा आमच्या जागा कशा जास्त आल्या यातच समाधान मानायचं आहे आणि त्या माध्यमातून ते भारतीय जनता पक्षाचा कसा फायदा करून देत आहेत याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचं आहे असं एकूण त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियेवरून दिसतंय. आता कालच्या निकालाच्या नंतर तुम्ही असं म्हणू शकता की पराभूत झालेत काँग्रेसचे लोक किंवा काँग्रेसचे समर्थक, त्याच्यामुळे हे कारणं पुढं करतायत की SIRमुळे हा पराभव झाला किंवा ती जी काही काय महिला सक्षमीकरण योजना जी काही राबवली गेली, 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती भर निवडणुकीच्या काळात टाकले गेले, हे सगळं पुढं करून पराभव स्वीकारत नाहीयेत काँग्रेसचे लोक किंवा काँग्रेसचे समर्थक असं तुम्हाला वाटू शकतं, पण हे चुकीचं आहे. कसं आहे की खरी बाजू मांडणं, अन्याय झालाय तर अन्याय झालाय म्हणून सांगणं हे कमजोरीचं समर्थन करणं नसतं, तर ही आहे कैफियत मांडणं, जी वस्तुस्थिती आहे ती मांडणं. आता माझ्याकडे काही आकडे आहेत कालच्या सगळ्या सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये आपण पाहतोय. आता कालचे जे निकाल लागले त्याच्यामध्ये एक तर मुद्दा मी तुमच्या पुढे आश्चर्यकारक ठेवलाच की भारतीय जनता पक्ष आणि JDU हे 101 जागा निवडून लढून एक जण 89 जागा जिंकतोय आणि एक जण 85 जागा जिंकतोय, हे खूप चिंताजनक आहे. जेव्हा की RJD 143 जागा लढली, सगळ्यात जास्त मतं घेणारा पक्ष तो ठरला, त्याला 23% मतदान आहेत, तरी त्यांच्या फक्त 25 जागा निवडून येतात आणि 101 जागा निवडणूक लढवून सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि JDUच्या 89 आणि 85 जागा निवडून येतात, जेव्हा की त्यांना RJD पेक्षा सुद्धा कमी मत आहेत. भारतीय जनता पक्षाला 20% मत आहेत, JDUला 19% मत आहेत. आणि काँग्रेसची तर गंमत अशी आहे की काँग्रेसला 9% मतं मिळून सुद्धा काँग्रेसच्या फक्त 6 जागा निवडून आल्यात. हे सगळं खूप विचित्र आणि अविश्वसनीय आहे. आता मतांची सुद्धा जर आपण आकडेमोड केली तर RJDला कुणी म्हणतंय 1 करोड 13 लाख मतं पडली आहेत, कुणी म्हणतं 1,80,00,000 मतं पडली आहेत. त्या आकड्यामध्ये काहीतरी कमी जास्त असू शकतं, परंतु हे निश्चित आहे की RJDला भारतीय जनता पक्ष आणि JDU पेक्षा जास्त मतं पडली आहेत. भारतीय जनता पक्षाला 99 लाख मतं आहेत आणि JDUला 95 लाख मतं आहेत. म्हणजे मतं जास्त आहेत, टक्केवारी जास्त आहे, परंतु जागा एवढ्या कमी आहेत RJDला 25च की आपल्याला आश्चर्य वाटावं.
आणि काँग्रेसला सुद्धा टक्केवारी 9% आहे, पण मतं जागा फक्त त्या काँग्रेसच्या 6 निवडून आलेल्या आहेत. हे आश्चर्य वाटावं. आणि LJP जी पासवानची पार्टी आहे तिला तर फक्त 5% मतं आहेत, तरी तिच्या बहुतेक 19 जागा निवडून आलेल्या आहेत. हे सगळं खूप असं काय संशयास्पद आणि आश्चर्यकारक असे हे सगळे आकडे आहेत. त्यात विशेष असं आहे की जे एकूण मतदान होतं, पूर्वीचे मतदार यादी होते, त्याच्यात SIR राबवला गेला, त्याच्यामध्ये 20 लाख मतं वगळली गेली आणि 40 लाख मतं ॲड केली गेली. म्हणजे एकूण 60 लाख मतं ही एकूण बिहारच्या मतदार यादीतली प्रभावित केली गेली. ही पण वस्तुस्थिती आहे. या सगळ्या आकड्यांचा विचार खूप गांभीर्यपूर्वकरित्या लोकांनी केला पाहिजे. मी परत सांगतो, बहुमत मिळणं विशेष नाही. अनेक निवडणुकात विधानसभेच्या आपण अनेक पक्षांना अनेक राज्यांमध्ये बहुमत मिळालेलं पाहिलेलं आहे. परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीपासून ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत हे भारतीय जनता पक्ष समर्थित आघाडीला मिळत आहे, ते खरोखर चिंताजनक आहे आणि संशयास्पद पण आहे. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी जसं सुरुवातीला म्हणालो की घाबरून जाण्याची परिस्थिती आहे, भीतीदायक अशी ही परिस्थिती आहे. आणि जसं मी म्हणालो की ही जेवढी भीतीदायक विरोधी पक्षासाठी आहे, त्याच्यापेक्षा जास्त भीतीदायक आणि चिंताजनक ही मतदारांच्यासाठी आहे. म्हणून मतदारांनी याचा त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि आता विरोधी पक्ष म्हणून जो काही काँग्रेस असेल किंवा त्यांचे जे काही घटक असतील, आता त्यांचे सुद्धा जे समर्थक आहेत, ज्यांच्या आता पुढं खास करून महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने तर यांची म्हणजे काय म्हणतो त्याला, हिंमत खचणारेच किंवा खचवणारेच असे हे निश्चित निकाल आहेत बिहारचे. आपण याला नाकारू शकत नाहीत. परंतु तुम्ही हिंमत खचून नाही चालणार. परवा काँग्रेस पक्षाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी काल अतिशय हिंमतबाज आणि उत्साह वाढवणारी, जोश भरणारी अशी पोस्ट फेसबुकवरती केली. ती मी शेअर पण केली आहे. अशा लोकांची विरोधी पक्षाला गरज आहे की ते खचणार नाहीत, हिंमत हारणार नाहीत. आणि कार्यकर्त्यांनी असो किंवा छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा असो, अतिशय हिमतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. मेहनत करा, कष्ट करा. लक्षात आलं का? एक लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजना असून सुद्धा, EVM बद्दल संशय असून सुद्धा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातनं अमित देशमुख निवडून आलेच. मग जर या सगळ्यांवरती मात करून ते निवडून येऊ शकतात, तुम्ही जर त्यांना निवडून आणू शकता, तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःला आणि तुमच्या उमेदवारांना का निवडून आणू शकत नाहीत, असा हिमतीचा विचार तुम्ही आज सुद्धा केला पाहिजे, या निकालानंतर सुद्धा. कारण तुम्ही हिंमत हारलात, जो हिंमत हारतो तो सर्वस्व हारतो. हे कधी लक्षात ठेवा. जोपर्यंत हिंमत आहे तोपर्यंतच सगळं आहे. हिम्मत मर्दा तो मर्दा ते खुदा, असं एक म्हण आहे आणि ही खरी आहे. तुम्ही हिमतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. तुम्ही बारकाव्याने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. तुम्ही अतिशय मेहनतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि नेमकं काय मी केलं म्हणजे मी निवडून येऊ शकतो, त्या नेमकेपणाचा विचार केला पाहिजे आणि त्या नेमकेपणाचीच अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे. जे पारंपरिक पद्धतीची जी प्रचार व्यवस्था आहे किंवा प्रचाराची पद्धत आहे, ती आता थोडीशी जुनी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाचे लोक त्यातच अडकलेले आहेत. नवीन काही पद्धतीचा अवलंब, काही हुशारीच्या पद्धतीचा अवलंब, काही बुद्धी साबित ठेवल्याच्या पद्धतीचा अवलंब हा विरोधी पक्षांनी करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी बारकावा, अभ्यासपूर्ण तुमचं नियोजन, अभ्यासपूर्ण असं तुमचं निरीक्षण आणि नेमकं त्याच्यावरती काय केलं पाहिजे याचं बुद्धिचातुर्य, हे जर तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्हाला सुद्धा या निवडणुकांमध्ये यश मिळेल. पण तुम्ही पारंपरिक पद्धतीने फापट पसाऱ्याच्या प्रचारात जर अडकून पडलात तर मग मात्र तुमचं अवघड आहे. जेही लोक मतदार यादी गांभीर्याने वाचतील, तिचं अवलोकन योग्य पद्धतीने करतील आणि त्याच्यावरच्या ज्या काही नियोजन आणि उपाययोजना आहेत त्या बुद्धिचातुर्याने करतील, त्या लोकांना निश्चित या निवडणुकीमध्ये यश मिळेल. मी परत सांगतो, जुन्या फापट पसाऱ्यामध्ये अडकू नका. त्याच सभा, त्याच कॉर्नर मीटिंग, तेच पोलचीट वाटणं, तेच याद्या फिरवणं, आता हे सगळं जुनं झालं आहे. ते करा जरूर तुम्हाला करायचं असेल तर, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी चांगल्या पद्धतीच्या हुशारीच्या नियोजनाचा अवलंब करा. माझ्याकडे 2-3 त्याच्याबद्दलचे फॉर्म्युलेसुद्धा उपलब्ध आहेत की नेमकं काय केलं पाहिजे याच्या पलीकडे जाऊन. मला चांगलं माहिती आहे, पण मी जाहीर फेसबुकवरती सांगणार नाही. ज्यांना कुणाला नेमकं ह्याच्या पलीकडे जाऊन काय केलं पाहिजे हे जाणून घ्यायची इच्छा असेल, त्यांनी मला वैयक्तिक फोनवरती कॉल केला तर मी नक्की त्यांना माहिती देऊ शकेन की नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी सुद्धा अगोदर निवडणुका लागू द्या, तुम्हाला तिकीटं मिळू द्या. ते तिकीट मिळाल्यानंतर फक्त महाविकास आघाडीच्या लोकांनीच
मला फोन करून माझ्याकडनं जाणून घ्यावं की नेमकं आपण याच्या पलीकडे जाऊन काय केलं पाहिजे. मी निश्चित तुम्हाला विजयाचा मार्ग सांगू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, अभिजित भैयांचे उपाय हे सरळ, साधे, सोपे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चाचे असतात. खर्च करून निवडणूक लढवणं या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. आपण काही सावकार नाहीत, आपण काही व्यापारी नाहीत की पैसे गुंतवा आणि नंतर पैसे वसूल करा. आपण राजकारणी आहोत. आपण आपल्या आर्थिक कौशल्यापेक्षा, आर्थिक सामर्थ्यापेक्षा बुद्धी कौशल्याने, बुद्धी सामर्थ्यावरती निवडणुका लढल्या पाहिजेत आणि प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली पाहिजे. त्यांच्यासाठी 24 तास आपण 12 महिने उपलब्ध असलं पाहिजे. जे उदाहरण ओमराजे निंबाळकरांचं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आपण पाहतो, ती खरी राजकारणाची पद्धत आहे. तो खरा राजकारणी आहे तो माणूस. ज्या पद्धतीने अभय साळुंखे लातूर जिल्ह्यामध्ये राजकारण करतात ती खरी पद्धत आहे. तर या पद्धतीने तुम्ही राजकारण केलं पाहिजे. अभय साळुंखे हिमतीने राजकारण करतात, तशा हिमतीने तुम्ही राजकारण करण्याची गरज आहे. आणि जी उपलब्धता ओमराजे निंबाळकर ठेवतात 24 तास आणि 12 महिने आणि 5 वर्ष आणि प्रतिसाद देतात लोकांच्या प्रत्येक फोनला, प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक समस्येला, तसा प्रतिसाद जर तुम्ही देत गेलात, निश्चित लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात. लोकांना पक्ष वगैरे या गोष्टीपेक्षा सुद्धा स्वकल्याणाची चिंता असते. आपल्या अडचणी कोण सोडवू शकेल याचा ते विचार करतात आणि तसा विश्वास जर तुम्ही त्यांच्यामध्ये भरला तर ते निश्चित तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि राहत असतात. त्याच्यामुळे ज्याला कुणाला ह्या सभा, कॉर्नर मीटिंग, पोलचीट वाटणे, याद्या फिरवणे आणि ढाबेजवळ करणे याच्या पलीकडं काय नेमकं केलं पाहिजे निवडणुकीत याची ही गोष्ट जाणून घ्यायची इच्छा असेल, त्या महाविकास आघाडीच्या, परत सांगतो, फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी तिकीट मिळाल्यानंतर जर मला फोन केला तर मी त्यांना निश्चित सांगेन की त्यांनी नेमकं काय काम केलं पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की काल रात्र होती, काल काळोख होता म्हणून आज सूर्य उगवणार नाही असं नसतं, आज उजेड पडणार नाही असं नसतं. निसर्गाचा नियम आहे की सूर्य उगवतो आणि उजेड पडतो. त्याच्यामुळे तुम्ही जर कालची रात्र आणि कालचा काळोख हा हिमतीने प्रवास करून कडेला काढला तर निश्चित उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन तुम्हाला होतं आणि तुम्हाला उजेडाची अनुभूतीसुद्धा होते. हिंमत हारू नका. हिंमत आहे तर सगळं आहे.